महाराष्ट्राचा आराध्य दैवत जेजुरीचा श्री खंडेराया। याच खंडेरायाच्या चंपाषष्ठीची आता सांगता झाली आहे। येळकोट येळकोट जय मल्हारचा घोष करत भंडाऱ्याची उधळण झाली आणि गड जेजुरी सोन्याच्या रंगात न्हाऊन निघाली। या सांगता सोहळ्याला रोडगे आणि वांग्याचं भरीत प्रसाद म्हणून देण्याची प्रथा आहे। पाहूया। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज चंपाषष्ठीची सांगता होती। या निमित्तानं हजारो भाविक राज्यभरातून जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत। तर या दाखल झालेल्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी असा महाप्रसाद दिला जातो। हा नेमका चंपाषष्ठी उत्सव कसा असतो हा आज आपण एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। चला तर मग। चंपाषष्ठीच्या दिवशी प्रत्येक जेजुरीतील प्रत्येक घरामध्ये वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनवली जाते आणि तोच नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो। चंपाषष्ठीच्या निमित्तानं राज्यभरातून भाविक जेजुरीमध्ये दाखल होत असतात। त्यांना देखील याचा आस्वाद घेता यावा म्हणून मंदिर प्रशासनाच्या वतीनं गेल्या काही वर्षापासून वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे असा नैवेद्य बनवला जातो किंवा महाप्रसाद बनवला जातो। आणि यातलं आपण बघू शकतो शेकडो किलो वांगी जी आहेत ती भक्तांनी दान केलेली असतात। यातलं एकही वांग विकत आणलं जात नाही। वांग्याची कटिंग झाल्यानंतर वांगी येतात ती उकळत्या तेलात डीप फ्राय होण्यासाठी। आपण बघू शकतो या ठिकाणी विविध रंगाची वांगी जी आहेत ती डीप फ्राय होत आहेत। सध्या मसाला ग्राइंड करण्याचं काम सुरू आहे। आपल्यासोबत आचार्य आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय काय या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे? याच्यामध्ये आपण तीळ, मगज, काजू कणी आणि खोबरा केशेचा सम प्रमाणात वापर करून भाजी गिरवी पेस्ट बनवत आहे। मसाला ग्राइंड केल्यानंतर या पातेल्यात टाकला गेला, मसाला परतला गेला आणि या आता मसाल्याला चांगली तरी देखील आलेली आहे। आता ही डीप फ्राय केलेली वांगी या पातेल्यात टाकली जातील आणि भाजी या ठिकाणी पुढची जी आहे ती उकळी आल्यानंतर जी आहे ती महाप्रसादासाठी याचा नैवेद्य दाखवला जाईल। आपण सध्या खंडोबाच्या गाभाऱ्यामध्ये आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी अभिषेक चाललेला आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे ते भाविक जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत। चंपाषष्ठी उत्सव या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला या दिवशी, म्हणून चंपाषष्ठी तलवारीने खंडन केलं म्हणून खंडोबा नाव पडलं। हरित रोडग्याचा नैवेद्य हा देवाला दाखवला जातो आजच्या दिवशी। बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्यानुसार देवाच्या रूढी परंपरा देखील बदलत चाललेल्या आहेत। रोडग्याची जागा आता या भाकरीनं घेतली आहे, तर भरताची जागा या वांग्याच्या भाजीनं घेतली आहे। परंतु परंपरा टिकवण्याचं काम इथले पुजारी वर्ग आणि नित्यसेवेकरी करतायत आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। ही वांग्याच्या भाजीची जी टेस्ट आहे ती न्यारीच आहे आणि याच वांग्याच्या भाजीच्या टेस्ट घेण्यासाठी तुम्ही पुढच्या चंपाषष्ठीला इथे येऊ शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता। कॅमेरा पर्सन अमोल गवायसह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.